नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर इन्व्हेस्टमेंट करायचं प्लॅन करत असेल तर कशात इन्व्हेस्टमेंट करू, LIC मध्ये करू की फिक्स्ड डिपॉझिट करू, जर कन्फ्युजन होत असेल तर तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये क्लिअर करतो. तुम्ही बघा मग नंतर डिसिजन घ्या मित्रांनो. तर बघा सांगतो तुम्हाला, आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी ऑलमोस्ट किती इन एन ॲव्हरेज 10 टाइप्स आहेत मित्रांनो. एक आहे LIC आणि दुसरा जे आहे फिक्स्ड डिपॉझिट बँकेत आपल्याला. तर तिसऱ्याबद्दल आपण नंतर बोलू मित्रांनो. एक्झाम्पल समजून चला, तुम्ही LIC मध्ये जर इन्व्हेस्टमेंट जर करत असेल तर LIC मध्ये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं. एक्झाम्पल आपण अमाऊंट एक धरू 1,00,000 आणि अंदाजे आपल्याला LIC मध्ये 6 ते 7% रिटर्न आपल्याला भेटतोय मित्रांनो. आणि त्याच्यामध्ये लॉकिंग पिरियड पण आलं तुम्हाला किती, पहिला वर्ष ते ऑलमोस्ट 15 वर्षापर्यंत तुम्हाला 14 ते 15 वर्षाचा लॉकिंग पिरियड आपल्याला येतोय. तर समजा 15 वर्षाच्या हिशोबाने जर तुम्ही बघितलं तर 6 ते 7%च्या हिशोबाने ऑलमोस्ट तुम्ही 1,00,000 इन्व्हेस्टमेंट केलेले त्या अमाऊंटचे 14 ते 15 वर्षानंतर ना तुमचं अमाऊंट होते मित्रांनो 1,00,000चे 2,00,000 रुपये. म्हणजे अमाऊंट तुमचे डबल होतात. तेच जर समजा तुम्ही एखाद्या बँकेत चांगलं रेट ऑफ इंटरेस्ट भेटत असेल, त्या बँकेत जर तुम्ही बघितलं, अंदाजे आपण धरू 10% इयरली, तर 10% तर काय मिळत नाहीये खरं, आपण कॅल्क्युलेशन साठी एक अंदाजे धरू मित्रांनो. तुम्ही 10%च्या हिशोबाने जर समजा 1,00,000 रुपये तुम्ही इन्व्हेस्टमेंट केलं तर 1,00,000 दामदुप्पट होण्यासाठी तुम्हाला 7 वर्ष लागतात मित्रांनो. 7 वर्षात तुमचे अमाऊंट दामदुप्पट होतात. तर LIC पेक्षा चांगला आहे का नाही बघा इथं. तर LIC मध्ये बेनिफिट काय होतंय, आपल्याला एखादं पॉलिसी भेटून जाईल. दुर्दैवानं आपल्याला उद्या काय होऊ नये, जर काय झालं तर पॉलिसी आपल्याला भेटून जाईल. तर बँकेत जर समजा तुमचे किती 7 वर्षात दामदुप्पट झाले आणि पुढच्या 7 वर्षात म्हणजे 14 वर्षाचा टाइम पिरियड बघितला मित्रांनो, तर आपल्याला बघा बँकेत त्या 2,00,000चे आणि 7 वर्ष म्हणजे 14 वर्ष कंप्लीट होतात. 14 वर्षात आपल्याला 1,00,000चे आपल्याला 4,00,000 रुपये रिटर्न भेटू शकतोय. ओके, तर त्या 4,00,000च्या हिशोबाने तुम्ही विचार केला तर बँकेत LIC पेक्षा तुम्हाला बँकेत रिटर्न जास्त भेटले का नाही सांगा मला. तर आणखीन एक म्हणजे तिसरा जो ऑप्शन आहे आपल्याला, हे म्युच्युअल फंड. तर बघा मित्रांनो, म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला एक फंड असं रिटर्न दिलेला आहे का नाही, तो फंड एकदम धाकड धुकड म्हणजे जबरदस्त रिटर्न भेटलेला आहे. तर त्या फंड म्हणजे ऑलमोस्ट तो फंड आहे निप्पॉन इंडियाचा आहे मित्रांनो. तर त्या फंड 14 वर्षात मित्रांनो 1,00,000चे 5,00,000 नाही, 6,00,000 नाही मित्रांनो, 10,00,000 नाही, तब्बल ऑलमोस्ट 17,00,000 रुपये झालेले आहेत मित्रांनो. तुम्ही विचार करा. तर तुम्ही ठरवा की आपल्याला इन्व्हेस्टमेंट कशात करायचं आहे. LIC मध्ये करायचं आहे की फिक्स्ड डिपॉझिट मध्ये करायचं आहे की म्युच्युअल फंड मध्ये करायचं आहे. असंच तुम्हाला जर चांगले रिटर्न पाहिजे असेल तर मित्रांनो जरूर तुम्हाला सांगतो, चॅट बॉक्स मध्ये चॅट करा. तुम्हाला आमची टीम कॉल करेल आणि कोणत्या फंड मध्ये चांगले इन्व्हेस्टमेंट करायला तुम्हाला मदत मिळू शकते हे सुद्धा आमची टीम तुम्हाला सांगेल मित्रांनो. तर असंच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत धन्यवाद.